पुण्यातनं मोठी बातमी आहे। पुण्याच्या रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अल्पवयीन मुलाला कोर्टात पुन्हा एकदा हजर करण्यात आलंय। नव्यानं गुन्हा दाखल झाल्यावरती आरोपीची बालहक्क कोर्टात आज हजेरी आहे। या अल्पवयीन आरोपीवरती वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल झालाय। मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली आहे। अधिक माहिती मंदार गोंजारी देतात। मंदार, ज्ञानदा, काही क्षणांपूर्वी या मुलाला पुन्हा एकदा माझ्या पाठीमागे जे बाल हक्क न्यायालय आहे, ज्युव्हेनाइल कोर्ट आहे, तिथे हजर करण्यात आलंय। या मुलासोबत त्याचे कुटुंबीय देखील आहेत। या ठिकाणी आतमध्ये न्यायाधीशांच्या समोर या मुलाला पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी हजर केलंय आणि पुन्हा एकदा त्याच्या कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे। आणि यावेळी नव्याने कलम जे वाढवण्यात आलंय ते आहे 185 कलम, ज्यामध्ये तो दारू पिऊन ते वाहन चालवत होता आणि त्या वाहनाने अपघात केला, अशा आशयाचं एकंदरीत पुणे पोलिसांचं सांगणं असणार आहे न्यायाधीशांच्या समोर। खरं तर हे कलम पुणे पोलिसांनी आधीच लावायला हवं होतं। आधी पुणे पोलिसांनी 304 कलम लावलं आणि त्या कलमाच्या अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा किंवा निग्लिजन्स आपण म्हणतो तशा स्वरूपाचा आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आला। मात्र तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची जामिनावरती सुटका झाली। त्यावेळी पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये या न्यायालयामध्ये सांगितलं होतं की तो मुलगा दारू पिला होता, मात्र त्यासाठी आवश्यक असं कलम किंवा आवश्यक असे पुरावे पुणे पोलिसांनी त्यावेळी दिले नव्हते। पुणे पोलीस माध्यमांना आपल्याला इंटरव्ह्यू देताना सांगत होते की तो मुलगा दारू पिलाय, त्याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत, मात्र ते त्यावेळी कोर्टात सादर केले नव्हते। नंतर या सगळ्या प्रकरणावरून पुणे पोलिसांवरती मोठी टीका व्हायला लागल्यानंतर पुणे पोलिसांनी 185 कलम नव्याने यामध्ये ॲड करण्याचा, वाढवण्याचा निर्णय घेतला। ते वाढवलं, त्या मुलाला पुन्हा ताब्यात घेण्यात आलंय आणि माझ्या पाठीमागे आपण पाहतो मोठी गर्दी या बालहक्क न्यायालयामध्ये, ज्युव्हेनाइल कोर्टामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते। न्यायाधीशांसमोर या मुलाला हजर करण्यात येते आणि तो दारू पिला होता हे नव्याने पुणे पोलीस सांगणार आहेत। मात्र इथं ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की त्या मुलाचा ब्लड सॅम्पलचा जो रिपोर्ट आहे तो अद्यापही आलेला नाही। पुणे पोलिसांनी तो मुलगा ज्या बारमध्ये, ज्या पबमध्ये गेला होता, तिथलं बिल 48,000 रुपये या मुलांनी 1.5 तासांमध्ये खर्च केले दारू पिण्यावरती, ते बिल पुणे पोलीस न्यायालयामध्ये सादर करणार आहेत। त्याचबरोबर CCTVमध्ये तो जो दारू पिताना दिसतोय ते CCTV पुरावा म्हणून न्यायालयामध्ये पुणे पोलीस सादर करतील। मात्र त्याच्या ब्लड टेस्टचा जो रिपोर्ट आहे तो अद्याप आलेला नाही, ज्यामधून अगदी अधिकृतपणे सिद्ध होतं की ती व्यक्ती दारू पिलेली होती की नाही, तो मात्र आलेला रिपोर्टची असेल। परंतु 185 कलम पोलिसांनी ऍड केले या संपूर्ण प्रकरणात, त्यामुळे आज नव्यानं आरोपीची कोर्टामध्ये हजेरी आपल्याला पाहायला मिळते। सोबतच त्याच्या वडिलांची सुद्धा आज कोर्टामध्ये हजेरी आहे। कोर्टात, दोनही कोर्टात नेमकं काय घडतंय याची माहिती मंदार तुमच्याकडनं जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।